नमस्कार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीसांना एकदाचं हटवलं पाहिजे असं माझं मत आता होऊ लागलेलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर ठेवून काहीच फायदा नाही, उपयोगही नाही. फडणवीस काय तडजोडबाज आहेत. फडणवीस इतक्या ॲडजस्टमेंट करतात की त्यांना या पदावर राहण्यात अर्थ नाही असं म्हणणारा एक वर्ग आहे. आणि त्या वर्गाचं म्हणणं खरं करून दाखवायची वेळ जवळ आली की काय असा मला प्रश्न पडतो. राज्यात जरा कुठं खुट्ट वाजलं की याला फडणवीस जबाबदार आणि फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं पाहिजे असं मागणी करणारे संख्या प्रचंड वाढली आहे. मला आश्चर्य असं वाटतं की फडणवीसांची बायको गाणं म्हणते फडणवीस पदावर राहण्याला लायक नाहीत. देवेंद्र फडणवीसांची बायको देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातली मतं व्यक्त करते, ते मुख्यमंत्री पदावर राहायच्या लायकीचे नाहीत. कधी कधी प्रश्न पडतो, फडणवीसांना अमृता फडणवीस त्यांच्या पत्नी आहेत म्हणून मुख्यमंत्री पदावर नेमले की काय? म्हणजे अमृता फडणवीसांनीच महाराष्ट्राला विनंती केलेली होती की माझ्या नवऱ्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा, आणि मग सगळ्या नेत्यांना त्यांनी विनंती करून देवेंद्र फडणवीसांना नेता करायला भाग पाडलं. आणि त्यांचं एकमेव कौशल्य आहे ते म्हणजे अमृता फडणवीसांचे पती आहेत. बायको बोलली हटवा फडणवीस. भाजपला समर्थन करणाऱ्या माणसांची संख्या वाढली, तडजोड करतात, ॲडजस्टमेंट करतात, उपयोगाचे नाहीत, हटवा त्यांना. राज्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना जराशा वाढल्या, काही मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी करणाऱ्यांची संख्या वाढली, काही घटना घडल्या, हटवा फडणवीस. काहीही घडो, हटवा फडणवीस, हटवा फडणवीस, हटवा फडणवीस. मध्ये एकाने मला सांगितलं की देवेंद्र फडणवीस स्वतःवर झालेल्या टीकेला उत्तर देत नाहीत. म्हणजे त्यांना कोणी कलंक म्हटलं, काय म्हटलं की ते काहीच बोलत नाहीत. मग असा न बोलणारा माणूस, कारवाई न करणारा माणूस महाराष्ट्रात काय कामाचा? हटवून टाकला पाहिजे. देवेंद्र फडणवीस लायकीचे नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणसाला त्यांनी भ्रष्ट ठरवलं, चक्की पीसिंग म्हणाले, आणि चक्की पीसिंग म्हणून पुन्हा त्यांना जवळ केलं, अजित पवारांना जवळ केलं, सुनेत्रा पवारांना परत उपमुख्यमंत्री केलं. मग काय कामाचे? हटवा फडणवीस. जणू काही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावर बसवणाऱ्यांनी ते राष्ट्रवादीचे विरोधक आहेत म्हणूनच बसवलेलं होतं. आणि हेच आहेत सगळे ज्यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस लगेच कारवाई करत नाहीत. काय घटना घडली की लगेच कारवाई झाली पाहिजे, ती कारवाई करत नाहीत. मग हटवा फडणवीस. योगी बघा कशा कारवाई करतात. काय झालंय, उत्तर प्रदेशातल्या योगी आदित्यनाथांच्या कारवाया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करून कट्टर हिंदुत्ववादी अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यात आलेली आहे. आता गंमत सांगतो, उत्तर प्रदेशामधला ब्राह्मण समाज UGCच्या कारणामुळं योगी आदित्यनाथांच्या मागे हातपाय धुवून लागलाय आणि त्यांना पराभूत करण्याचा चंग बांधून बसलाय. म्हणजे ज्या कारणासाठी योगी आदित्यनाथ प्रसिद्ध आहेत त्या कारणांना घेऊन त्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लावून त्यांना तिथे पराभूत करण्याचे प्रयत्न चाललेत. आणि जे कारण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात राबवत नाहीत, ते का राबवत नाहीत म्हणून त्यांच्या मागे लोक हातपाय धुवून लागलेत. म्हणजे योगी बुलडोजर नीती का चालवतात हे योग्य नाही. त्यांनी चालवलेले बुलडोजर हे बहुतांशी लोकांना मान्य नाहीत. न्यायालय त्यांना फटकारतं, म्हणून योगी हरवले पाहिजेत, योगींना पराभूत केलं पाहिजे अशी चर्चा करणारी माणसं आहेत. आणि योगीसारखं JCBची बुलडोजरची कारवाई का देवेंद्र फडणवीस करत नाहीत म्हणून त्यांनाही हटवलं पाहिजे या अर्थाची मागणी वाढवली झाली. कधी कधी प्रश्न पडतो, हिंदूंच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न केल्यानंतर एकत्रित झालेला हिंदू एकत्रित राहूच नये यासाठी कोणीतरी छोटासा प्रयत्न करतं आणि तो बंगला कोसळून जातो. कधी कधी मला वाटतं की आपण जो बंगला बांधण्यात आपलं योगदान दिलंय छोटंसं, मी मोठं म्हणत नाही, तो बंगला पत्त्याचा आहे का? कोणीतरी फुंकर घालावी आणि संपून जावं. अत्यंत चातुर्याने सगळे विषय मांडले जातात, अत्यंत चातुर्याने. काही लोकांचं असतं, आम्ही हिंदुत्वाचे समर्थक आहोत,
आम्ही नरेंद्र मोदीच्या भाजपचे समर्थक आहोत, म्हणून आम्ही कोणत्या व्यक्तीचे समर्थक नाही आहोत, आम्ही देवेंद्र फडणवीसांचे समर्थक होऊ शकत नाही, अशा तकलादू नेत्यांचे समर्थक होऊ शकत नाही, ही असली वाक्य फेकायची आणि ज्या माणसांनी हे सगळं बांधलंय, एकत्रित ठेवलंय, तोच काढून घ्यायचा. म्हणजे जे बाउंडिंग करणार आहे ना, ते काढून टाकायचं आणि इमारत बांधायला लावायची. असला भंपक प्रकार करणारी माणसं आपल्याकडे आहेत. हरकत नाही, सोशल मीडियातून एक्झिट घ्यावी लागली, हरकत नाही. हे चॅनल बंद करावं लागलं, हरकत नाही. कारण जर या असल्या पत्त्याच्या बंगल्यांना बांधून स्वतः सुरक्षित घरात राहत असल्याचा फील खोटा लोकांना द्यायचा असेल, तर हे न केलेलं बरं ना. दुसरा कुठला उद्योग करून पोट भरलेलं परवडलं, किमान पोट तरी भरेल. पण आपल्याच घरात लावलेलं हे बिरूड जरा कुठेतरी उघड करता आलं पाहिजे. 2-4 घटना सलग घडल्या, एखाद्या चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली की लगेच फडणवीस संपले, त्यांना काहीही करता येत नाहीये. फडणवीसांनी त्या दोषींना जमावाच्या हवाली करावं. अरे काय मागणी आहे? आणि समजा फडणवीसांनी हे केलं, बदलापूरला केलं नव्हतं का? बदलापूरला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बदलापूरच्या आरोपीला मारण्यात आलं, त्याचा एन्काउंटर करण्यात आला, कारण काही दाखवून असो. आणि गंमत अशी आहे की आपल्याकडे कायद्याने एन्काउंटर करून टाकतो असं म्हणता येत नाही. दाखवावं लागतं, त्या पोलिसांचं करिअर पणाला लागतं. उत्तर प्रदेशात जाऊन बघा, तेच झालंय. इथे कोणत्या कायद्याने मारण्याच्या शिक्षा देत आहेत? म्हणजे संविधान बदललं पाहिजे असा शब्द वापरल्याबरोबर भाजपचा पराभव करणारी एक गँग सक्रिय होऊन जाते आणि कायदा बदलला जात नाही, जो कायदा नाही त्या पद्धतीने शिक्षा द्या असं म्हणणारी एक गँग सक्रिय असते आणि ही आपल्याच माणसांचा अवसानघात करत असते. अहो, किती लोक बोलतात ना, आम्हीच त्यांना तिथे बसवलंय. कोण बसवलं रे? कोण बसवलंय? म्हणजे असा दावा करणाऱ्या सगळ्या माणसांनी सुद्धा फडणवीस आमच्यामुळे मुख्यमंत्री असं म्हटलेलं नाहीये. फडणवीस महाराष्ट्रातल्या कोट्यावधी जनतेच्या मतदानामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. 9 कोटी मतदारांच्या पैकी जवळपास एकट्या भाजपला मिळालेलं 1 कोटीच्या वरचं मतदान आणि सहयोगी पक्षांचं मिळून मतदान, अशा 2 कोटी जनतेने त्यांना समर्थन देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवलेलं आहे. या 2 कोटीतल्या सोशल मीडियावर वावरणाऱ्या 200 लोकांच्यामुळे ते मतपरिवर्तन झालेलं नाहीये. कदाचित 2000 असतील. अगदी माझा सुद्धा दावा नाहीये की त्यात मी सहभागी आहे. उठ सूट हटवा फडणवीस, योगीशी तुलना करायची, सांगायचं की ते बघा कसे आहेत, तुम्ही असे कसे होऊ शकत नाहीत. काय मागणी काय करताय? काय मागणी करताय? त्या कांबळेला बोलवा, गोळी घाला, आमच्या हवाली करा, आम्ही शिक्षा देऊ. शिक्षा देणारे तुम्ही कोण? तुम्हाला कायद्याने नियुक्त केलंय शिक्षा देण्यासाठी, तुम्ही कोण? घडला प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि या निंदनीय प्रकाराला वेगात शिक्षा देणं हाच एकमेव मार्ग आहे. अहो, ते राज ठाकरे सुद्धा बरळले. बरं झालं राज ठाकरेंना उत्तर त्या असीम सरोदेनी दिलं. आम्ही दिलं असतं काय पुन्हा अजून गोंधळ घातला असता. असीम सरोदेनी सांगितलं की राज ठाकरे आरोपीला जमावाच्या ताब्यात देऊन मारण्याची भाषा करणं अयोग्य आहे. याच्यावरून राज ठाकरेवर गुन्हा दाखल होऊ शकतो. बर, कोण माणसं बोलतायत ही? राज ठाकरे, ज्यांना एक आमदार निवडून आणता येत नाही. बर, तुमच्यात कोण घुसलंय आणि कोण या सगळ्या मागण्या करून तुम्हाला बिघडवतंय, याचा विचार डोक्यात येतोय? जे तुम्ही दावा करताय की आम्ही मोठ्या कष्टाने उभं केलं आहे, ते मोठ्या कष्टाने उभं केलेलं असं सहज संपवून देणार आहात? सहज संपवून देणार आहात? मुद्दा कोणत्या गोष्टींचा केला पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. आणि देवेंद्र फडणवीसांना या असल्या बाजार भुणग्यांचं नेतृत्व करावं लागणार असेल. बाजार भुणगे म्हणजे मी वाईट अर्थाने शब्द वापरत नाहीये. सैन्यासोबत सैन्याला मदतीला जातात, वस्तूचा पुरवठा करतात, क्रय करून विक्रय करतात, ते बाजार भुणगे.
लढाईवर निघायचं आहे तर सैन्य घ्यावं लागतं आणि सैन्याच्या मदतीला काही बाजार भुणगे घ्यावे लागतात. इथे सैन्याच्या ऐवजी बाजार भुणग्यांचीच फौज घेऊन लढाई करावी लागणार असेल ना, तर ते क्रय विक्रय करतात हे लक्षात ठेवा. मला फार अक्कल आहे, मला फार कळतं, मी फार छान भाषेत व्यक्त होऊ शकतो, मला लोकांचे दोष काढता येतात, मला कोण चूक आहे सांगता येतं, म्हणजे मी शहाणा झालो असं नाही. आणि माझं शहाणपण मान्य करून मला बरंच काही दिलं जावं अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करणारी माणसं आपल्याकडं फडणवीसांना हटवा ही मागणी लावून धरतायत. ज्यांनी विश्वास ठेवलाय आणि ज्याच्या आधारावर फडणवीस महाराष्ट्रात राज्य करतायत त्या माणसांची काहीही तक्रार फडणवीसांच्या विरोधात नाही. पण ज्यांनी उगाचच सोशल मीडियावर, फेसबुकवर, युट्यूबवर माझ्यासारख्या अनेकांनी तोंडांचे बुडबुडे फोडलेले आहेत, त्या लोकांना वाटतंय फडणवीस नको. देवेंद्रजी, या असल्या माणसांचं नेतृत्व करण्यापेक्षा फडणवीसांना पदावरून पायउतार केलेलं बरं. देवेंद्र फडणवीसांना अमृता फडणवीसांचा नवरा म्हणून मुख्यमंत्री केलेलं नाही आहे. देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या युट्यूबर्सचा, फेसबुकवाल्यांचा, इन्स्टावाल्यांचा, रीलवाल्यांचा, पोस्टी पाडणाऱ्यांचा नेता म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलेला नाही आहे. आणि यांचा नेता म्हणून राहायचं असेल ना तर देवेंद्र फडणवीसांना हटवून टाकणं योग्य राहील. कधी योगीशी तुलना करायची आणि सांगायचं की फडणवीस हटवले पाहिजेत, ते योगीसारखे नाहीत, आणि योगींच्या राज्यात गेलं की योगी फारच वाईट वागतायत, ते असले नाही पाहिजेत असं म्हणत राहायचं. हे जे धोरण चाललंय ना ते अयोग्य आहे. ममता बॅनर्जी सारखे फडणवीस वागायला लागले आणि कारवाया करायला लागले तर काय होईल? अहो, एक संग्राम पाटील काही दिवस अडवून ठेवला तर कसला हल्लकल्लोळ माजलाय. या उजव्या विचारसरणीच्या सगळ्या इन्फ्लुएन्सर्सना, सगळ्या इम्पॅक्ट करू पाहणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे, संग्राम पाटलाच्या मागे ते किती चांगुलपणाने उभे राहिले हे बघताय, एकत्रित येऊन उभे राहिले हे बघताय, ते कसला वार करतायत हे बघताय. चला, इथे प्रॉब्लेम एक आहे की मी शहाणा आहे ही सांगण्याची एवढी स्पर्धा लागली आहे की मी शहाणा आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्या बाजूचा मूर्ख आहे हे सिद्ध का करताय? दुसऱ्या कोणाला तरी, म्हणजे आता सुद्धा फडणवीसांची चाटुगिरी करणार का, सुशील कुलकर्णी वगैरे असले काही वाक्य टाकणार आहे, टाका, हरकत नाही. होय, करा, मग वाटेल ते बोला, हरकत नाही. पण दुसऱ्याची रेषा पुसून आपली रेषा मोठी असण्याचं दाखवणाऱ्यांना मला सांगायचं आहे की तुमच्यासाठी ते नेतृत्व नाही आहे. आणि तुम्हाला असलं नेतृत्व उभं करायचं असेल ना तर खुशाल करा, एकदा काढून बघू, किंवा दुसरा प्रयोग करून बघा, तुम्हालाच कोणी तयार करता येतो का हिंदुत्ववाद्यातला. आपल्याला जे घडत नाही, ज्या सेतुबंधनात आपण आपला छोटासा वाटा देतो, तो दिलेला वाटा काढून घ्यावा, सेतू पाडायची भाषा करू नये. आपण सेतू पाडण्याची भाषा करतोय. फडणवीसांना हटवण्याची भाषा हा व्यक्तीचा द्वेष नाही आहे, हा भाजप नावाच्या हिंदुत्ववादी पक्षाचा उभा राहिलेला सेतू कोलॅप्स करण्याचा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे मित्र, हे करणाऱ्या लोकांना सांगायचं आहे, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, ही तुमच्या बुद्धीची उपज असती ना तर वेगळा विषय होता. म्हणजे तुमच्या डोक्यात हा विचार आलाय म्हणून तुम्हाला ते करायचंय तर वेगळा विषय होता. हा तुमच्या डोक्यातला विषय नाही आहे, हा तुमच्या डोक्यात दुसऱ्यांनी पेरलेला विषय आहे. आणि दुसऱ्यांनी पेरलेल्या विषयावर तुम्ही हटवण्याची भाषा करत आहात. करायचंय खुशाल करा, मी थांबा वगैरे म्हणत नाही. आणि अजून एक खात्रीनं सांगतो, देवेंद्र फडणवीस तुमच्यावर सुद्धा कारवाई करणार नाही. कारण आपल्या विरुद्ध षडयंत्र करणाऱ्या माणसांना माफ करून पुढे जावं या मताचा तो माणूस आहे. त्यामुळं असं काही होईल, फडणवीस तुमच्यावर कारवाई करतील वगैरे काय होणार नाही. आणि कारवाई करत नाही म्हणून तर तुम्ही बोलू शकताय. ममता बॅनर्जी सारखी कारवाईला सुरुवात केली असती ना तर पार्श्वभागाला पाय लावून पळून जावं लागलं असतं, हे लक्षात ठेवा. अनेकांच्या वरती कारवाया होऊ शकल्या असत्या, त्या घडल्या नाहीत. कारण कारवाया करून आपल्या विरोधात उठलेला आवाज बंद करावा या मताचे ते नाही आहेत. चक्की पिसिंग म्हणून ज्यांनी अजित पवारांना सोबत घेऊन हिंदुत्वाचं सरकार आणण्यासाठीचे मोठे प्रयत्न केले, त्या देवेंद्र फडणवीस तुमच्या विरुद्ध कारवाई करतील ही शक्यताच नाहीये. त्यामुळे बोला, सुखात बोला. आणि या असल्या माणसाचं नेतृत्व करण्याच्या ऐवजी फडणवीसांना हटवा असं माझं मत आहे. उठसूट फडणवीस हटावची भूमिका घेणाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही कितीही भूमिका घ्याल पण मी मात्र स्वतः व्यक्तिगत उभे राहणार आहे. देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबतच्या माणसांसह महाराष्ट्राची आवश्यकता आहे आणि ते असलेच पाहिजेत
असं माझं मत आहे. घटनांची निंदा नक्की करूया, कारवाईसाठी फडणवीसांच्यावरती दबाव नक्की टाकूया, पण सेतू बांधण्यात माझा वाटा वाया गेला असं समजून, थोडा वाकडा झालाय असं समजून सेतूच पाडा म्हणणाऱ्यांना मला एवढं सांगायचं आहे की सेतू तुमचा वाटा मिळावा यासाठी बांधण्यात आला नव्हता. लंकेवर आक्रमण करून रावणाची लंका जाळावी यासाठी बांधण्यात आला होता. त्यामुळं सेतू पाडणाऱ्याला पाडल्याशिवाय जमणार नाही. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.